समजून सांगणं. कारण की जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. आपला डबा जे भरून देणार आहेत ना, त्यांनाच आपण समजून सांगितलं म्हणजे बरीचशी चिंता मिटते. आपण तेच खातो जे घरी बनवलं जातं. आणि तो सकाळी विषय घेतला. आणि त्यामध्ये न्यूट्रिचार्ज मॅनची खूप छान माहिती, ज्यांनी कुणी न्यूट्रिचार्ज मॅनचं नियमित सेवन करीत आहेत, त्या बऱ्याच जणांचे अनुभव आपण घेतलं. आणि न्यूट्रिचार्ज मॅन प्रत्येक पुरुषांनी 14 वर्षापेक्षाच्या बालकांनी आणि पिरियड्स गेलेल्या महिलांनी घेणं का आवश्यक आहे यावर फार सखोल अशी चर्चा झाली. आणि आपला सायंकाळचा विषय आहे सेहत के सितारे. आणि मित्रांनो, विश्वास ठेवा, रूपांतरण यात्रेचा जसा प्रतिसाद, त्याचा जितकी मजा, त्यामध्ये जितकी धमाल, त्यामुळे जे आपल्याला मध्ये ग्रोथ मध्ये जो विश्वास दिसलाय लोकांमध्ये, न्यूट्रिचार्ज आणि आरसेमविषयी जो विश्वास दिसलाय, त्यापेक्षाही जास्त धमाल, मजा आणि सगळ्या गोष्टी सेहत का सितारा मध्ये येणार आहेत. रूपांतरण यात्रेमध्ये विविध पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, केंद्रीय स्वास्थ्य मंत्री यापर्यंतचे सगळे लोक आपल्या रूपांतरण यात्रेमध्ये सामील झाले होते. म्हणजे केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, जे मध्य प्रदेशचे 2-3 टर्म मुख्यमंत्री होते, त्यांच्यापासून झारखंडचे स्वास्थ्य मंत्री असे सगळे सामील झाले होते. दिल्लीच्या प्रोग्राम मध्ये विविध मंत्रीगण सामील झाले होते. त्यापेक्षाही जास्त धमाल आपल्याला सेहत का सितारा या प्रोग्राम मध्ये येणार आहेत. तर जर एखादा पिक्चर हिट व्हायचा असेल तर भारतामध्ये एक वैशिष्ट्य आहे की संतोषजी, भारतामध्ये जर एखादा पिक्चर हिट करायचा तर गाणे चांगले पाहिजे. गाणे चांगले असते तर पिक्चर हिट होतो. हम आपके एक और आपण पिक्चर पाहिला, 13-13 गाणे होते. हिट पिक्चर. डीडीएल जे हिट पिक्चर, चांगले गाणे असले की पिक्चर हिट होतो. म्हणून ते टीसीजीला माहिती आहे की प्रोग्राम हिट करायचा असेल तर अगोदर गाणं हिट करा. तर जो आपला सेहत का सितारा आहे ना, याचं सुद्धा हिट गाणं आपल्याकडे आलंय. जर गाणं हिट झालं की पिक्चर हिट होतो. तसं या सेहत का सिताराच्या गायनं आपण सुरुवात करूयात. आणि काल परवा सुनीलजी होते, संतोषजी होते, मनीषाजीनं आम्ही सगळ्यांनी या गाण्यावर डान्स सुद्धा केला. काय म्हणजे झूम मीटिंग मध्ये पहिल्यांदा डान्स झाला असेल. संदीपजी बरोबर आहे? हो झालं नाही, हेच गाण्यावर झालं ते हम है सेहत के सितारेवर. आणि गंमत अशी झाली की ते गाणं, आणि मला माहित नव्हतं की डान्स करायचंय म्हणून मनीषाजी म्हणाले लावा गाणं, सगळेजण नाचूत. आणि मग आम्ही हे गाणं लावून सगळेजण नाचतो. तर पिक्चर हिट व्हायचं असेल तर गाणे हिट लागतात भारतामध्ये. आपल्याला हा प्रोग्राम हिट करायचा, यासाठी हिट गाणं आपल्याकडे आहे. आपण ते आपली मंडळी येत आहे तर हे गाणं आपण एकदा जे आहे हे गाणं एकदा आपण शेअर करूया. तुम्ही सुद्धा या गाण्याचा आनंद घ्या. साऊंड शेअर करायला मला कल्पना नव्हती. मुश्किल से ना घबराते हैं, सोचा है जो कर जाते हैं। मुश्किल से ना घबराते हैं, ठान लिया जो कर जाते हैं। हम बनेंगे दुनिया से न्यारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के 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 सितारे। लेते हैं हम जिम्मेदारी, नहीं रहेगी बीमारी। आदतें अपनाएंगे जो सेहत लौटाए सारी, बन जाएंगे सबके प्यारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। भोजन अपना सही करेंगे, कसरत भी हम रोज करेंगे। सीड्स को अपना करके जीवन शैली सही करेंगे, पालन करेंगे सेहत
घर में फैली बीमारी, परेशान है दुनिया सारी। आरसीएम ने ठाना है स्वस्थ भारत हमको बनाना है, बदलेंगे दुनिया के नजारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। Yes. यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी गाण्यामध्ये येऊन जातात की आपल्याला काय करायचंय की आपले जे नियम आहेत सगळे नियम पाळायचे आहेत, आरोग्याचे नियम पाळायचे आहेत आणि आरसीएम ने ठाणा आहे की नाही, स्वस्थ सभी को बढ़ना है. आरसीएम न ठरवलंय म्हणजे आरसीएम चं जे हेड ऑफिस आहे, मोठी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग नाही ठरवलं, ते बिल्डिंग काही करू शकणार नाही. आरसीएम न ठरवलं आहे म्हणजे आरसीएम मध्ये काम करणाऱ्या माणसांनी सगळ्यांनी ठरवलं आहे, की असोसिएट बाहेर आहेत त्यांनी ठरवलं आहे. आणि मान आहे आपली जिम्मेदारी, आपण आपली जिम्मेदारी मानून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्यात. हे अभियान आपण लोकांपर्यंत घेऊन जाता वेळेस पूर्वी काय फोकस होतं की माझ्याकडे गाडी बंगला आहे की नाही, एक बार मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है, मतलब मेरे पास सेहत है, देखो ना, मेरे पास माँ है, तो मेरे पास सेहत है. तुझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळे, तुझा बंगला 3 मजली आहे, तुला 4 पायऱ्या चढणं होईना, तुझे गुडघे गेलेत आहे की नाही, मेरे पास सेहत है. बऱ्याच जणांना ज्यावेळेस आपण हल्दी मीठ मिरची धनिया अशाच पद्धतीने घेतात ना नाव सगळेजण, सर हमारे पास हल्दी मिरची मिर्च धनिया आहे. बरेच जण मला 10-20 रुपये नाही वाचवायचे, माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, परंतु तुम्हाला या पृथ्वी तलावर असा माणूस सापडणार नाही की जो असं म्हणेल की मला आरोग्य नकोय. हे नाही, प्रत्येकाची गरज आहे, प्रत्येकाला आरोग्य हवं आहे. आणि मी नेहमी म्हणतो की तुम्ही तीच गोष्ट दुसऱ्यांना देऊ शकतात जी तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे जी गोष्ट नाही ती तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाही. मला एखादा मित्र भेटेल त्यांना माझी लाल टाय देऊ शकेल, कारण माझ्याकडे लाल टाय, ही टाय मी देऊ, मरून कलरची टाय देऊ शकेल. माझ्याकडे असलेली गोष्टच मी दुसऱ्याला देऊ शकतो. आपल्याकडं किंवा हे 15 करोड जो बॅच आहे आपला तो देऊ शकेल. माझ्याकडे जी गोष्ट आहे तीच मी तुम्हाला देऊ शकेल, दुसरी गोष्ट मी तुम्हाला देऊ शकणार नाही. तसं मित्रांनो, आपण लोकांना जी गोष्ट आपल्याकडे आहे ती देऊ शकतो. आरोग्य आपल्याकडे असेल तरच आपल्याला लोकांना आपण देऊ शकू, लोक आपल्यावर विश्वास ठेवतील. म्हणून 2026 हे स्वास्थ्य क्रांती वर्ष टीसीजींनी घोषित केले. स्वास्थ्यावर काम करायचंय, स्वास्थ्यामध्ये क्रांती घडवायची आहे. आणि क्रांती नेहमी स्वतःपासून सुरू होते. शिवाजी लोकांची तर जन्माला यावा असं म्हणून चालत नाही, स्वतःपासून क्रांती घडवायची आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना एक गोष्ट करायची, आपल्या सगळ्यांना सेहत का सितारा बनायचा आहे और सबका प्यारा है. हम बनेंगे सेहत के सितारे, बनेंगे सबके प्यारे. लहान मुलगा जो कडेवर असतो का, तोच मुलगा तुम्हाला पटकन घ्यावा वाटतो. जो हसतोय, जो गुटगुटीत आहे, जो स्वस्थ आहे, जो रडायला लागलाय, त्याच्या नाकाला शेंबूड आलाय, तो हे करा, ते त्याला लगेच ऐकलं देतात, नाही काय तुमचं बाळ रडायला लागलं. जोपर्यंत ते खेळते ना तोपर्यंत कोणी त्या बाळाला पटपट उचलून घेते. आणि जसं रडायला लागलं की अहो आताही हे घ्या तुमचं बाळ रडायला लागलं. तर अशी मुलं आवडतात, तसे मोठे माणसं तेच आवडतात सगळ्याला, जे स्वस्थ येतं, आरोग्यपूर्ण येतं, उत्साही येतं, ऊर्जावान येतं. पैशावाले किती आहेत नाही. जर तुम्हाला असं व्यक्तिमत्व आढळते ना मग चांगला माणूस, तर तसं आपल्याला व्हावं लागल. लोक प्रॉडक्ट नंतर विकत घेतात, लोकांना प्रॉडक्ट नंतर आवडतं, अगोदर तुम्ही आवडत असतात. तुम्हाला लोक स्वीकारतात, अगोदर आवडत असतात, इन द सेन्स स्वीकारतात. अगोदर लोक तुम्हाला स्वीकारतात, नंतर प्रॉडक्टला स्वीकारतात. त्यामुळं आधी तुम्हाला लोकांकडे जायचंय तर आरोग्य घेऊन जायचंय. पहिली गोष्ट आरोग्य घेऊन जायचंय. आणि आरोग्य घेऊन जायचं असेल तर अगोदर आपल्याला निरोगी व्हावं लागल, आपल्याला आरोग्यपूर्ण व्हावं लागल, आपल्याला सेहत का सितारा व्हावं लागल. आणि सेहत का सितारा कसं होता येईल, एक तर आपलं स्वतःच स्वास्थ्य ठीक करा किंवा आपल्या परिवाराचं, घरातल्या कुणास तरी
स्वास्थ्य ठीक करा. परंतु इथं एक आहे, काय लिहिलंय शेवटच्या 2 ओळी. संदीपजी मनीषाजी सारखंच मी करतो. वाचा काय शेवटच्या 2 ओळी काय येतात. रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. रिपोर्ट द्वारा ठिकाणं आहे. ठिकाणं आहे. यस. आमचा पिंट्या लय हुशार आहे. त्याच्यामध्ये लय हुशार आहे तर सीट आहे की नाही, तर त्याचे सीईटी मधले मार्क दाखवा. आमचा पिंट्या लय हुशार, त्याचे JEE मधले मार्क दाखवा, तर आम्ही मानू की पिंट्या हुशार आहे का नाही. पिंटी हुशार आहे नाही कसे कळ, त्याचे मार्क पाहिले, रिपोर्ट कार्ड वर कळ की पिंट्या हुशार आहे का नाही. तसं तुम्ही स्वास्थ्य बनवलं का नाही, तुम्ही स्वास्थ्य ठीक केलं का नाही हे माणूस पण कशाद्वारे, रिपोर्टद्वारे. मी फार लोकप्रिय आहे आणि महानगरपालिकेमध्ये मत पडले 4. आपण लय लोकप्रिय तर मत 4 पडले, रिपोर्ट दाखवा तुझे रिझल्ट काय. तर असाच काल परभणीला गेलो होतो, एक जण गेला पोलीस स्टेशन समोर, त्या डीवायएसपी ऑफिस समोर रस्ता आहे परभणीला, तो मला संरक्षण द्या. एसपी साहेब म्हणले अहो तुम्हाला काय संरक्षण द्यायचे, तुम्ही काय झाले काय. मी महानगरपालिकेला उभा होतो म्हणे. किती मतं पडले म्हणे 4 मतं पडले. मग तुम्हाला काय करायचं संरक्षण. अहो म्हणे साहेब फक्त 4च लोक माझ्या बाजूने आहेत, सगळे माझ्या विरोधात आहेत, मला तर संरक्षण पाहिजे. नगराध्यक्षाला महापौराला नंतर द्या, आधी संरक्षण मला द्या. कारण की सगळे माझ्या विरोधात इतके, फक्त 4 मतं पडलेत म्हणे घरचे, सगळं गाव आपल्या विरोधात आहे. बरोबर आहे का नाही. तर ते मत मला संरक्षण द्या. तर तुम्हाला रिझल्ट, लोकप्रियता तुम्हाला रिझल्ट दाखवा लागतील. तसं तुमचं स्वास्थ्य तुम्ही ठीक केलं तर तुम्हाला काय दाखवा लागतील, रिझल्ट दाखवा लागतील. आणि हे रिझल्ट दाखवल्यानंतर जसं रूपांतरण यात्रेमध्ये आपल्या सगळ्यांचा सन्मान तिथं केला गेला, जे टार्गेट पूर्ण केलं त्यांचा, तसं तुम्ही तुमचा रिझल्ट दाखवला, तुम्ही सेहत का सितारा जर झाले तर तुमचा संपूर्ण भारतामध्ये सन्मान केला जाईल, तुमच्या शहरामध्ये. आणि हा प्रोग्राम संपूर्ण भारतात आहे. आता जर आपल्याला यामध्ये भाग घ्यायचा आहे तर याच्या काही स्टेप्स आहेत. यामध्ये मला भाग घ्यायचा आहे तर आजकाल मी काल म्हणजे मागच्या 8-15 दिवसापूर्वी एका हुरडा पार्टीला गेलो होतो, तर त्यांनी म्हणलं की तुम्हाला हुरडा पार्टीला यायचे काही जवळचे मित्र होते, फेसबुकला लिंक टाकली, ही लिंक भरून द्या. आणि मला आता हे कशाला लिंक भरून द्यायची. नाही म्हणजे लिंक भरून दिलं आम्हाला तुमची व्यवस्था व्यवस्थित करता येईल. बरोबर आहे, व्यवस्थित व्यवस्था करता येईल यासाठी तुम्ही लिंक भरून द्या. आता हुरडा पार्टीला सुद्धा लिंक यायला लागली. हा तर देशभरामध्ये तुमचा सन्मान होणार आहे, हा देशभरामध्ये तुमचा सन्मान करायचा आहे, तुमचं रिपोर्ट घ्यायचे, तुम्हाला मार्गदर्शन करायचे. यासाठी तुम्हाला एका लिंक वर जाऊन स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचंय आणि त्याची कुठलीही फीस नाही. नाहीतर मी नाही म्हणतो कोणाला वाटत मला फीस भरायची तर माझं स्कॅनर सुद्धा मी पाठवून देईल, व ते स्कॅनर पाठवतो त्यावर फीस पण भरा, पण सध्या तरी कुठली फीस नाही. यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला काही पॅरामीटर्स आपले बदलायचे आहे. जसं महिलांना जर यामध्ये भाग घ्यायचा असेल तर महिलांनी आपला 3 महिन्याचा ह्या सगळ्या सेहत का सितारा बनायचा कालावधी आहे 3 महिने 90 दिवस. हा कालावधी का ठेवला असेल सुरेशजी, तुम्हाला काय वाटतं कालावधी का ठेवला असेल. 3 महिन्यात आपले रिझल्ट दिसतील आणि आपण दाखवू शकतो तेवढ्या वेळात. बरं, कालावधी कशामुळे ठेवलाय की लहानपणी शाळेमध्ये एक गाणं लय ऐकलं, कोणतं, हम होंगे कामयाब एक दिन. एक दिन कोणसा दिन, वो दिन नाही पता, एक दिन कधीतरी होईल. तर त्याला काय, जोपर्यंत तुम्हाला टार्गेट दिसत नाही की यावा टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं, तोपर्यंत आपले लोक अंग झटकून कामाला लागत नाही, बिलकुल कामाला करेंगे, कल करेंगे, परसों करेंगे. म्हणून या सगळ्या सेहत के सितारेचा कालावधी आहे 90 दिवसाचा. 90 दिवसात तुम्हाला काम करायचंय. 90 दिवसामध्ये सगळ्या पॅरामीटर्स मध्ये कालावधी आहे 90 दिवसाचा. एक गोष्ट फिक्स, म्हणजे तुम्ही आता लिंक भरली की तुमचे 90 दिवस काउंटडाऊन सुरू झाले. कॅलेंडरवर लिहून ठेवा 90 दिवस, 89 दिवस, म्हणजे 28 तुम्हाला खाली खाली यावं लागेल. आणि यामध्ये महिलांना किंवा पुरुषांना त्यांचा HB 2 मिलीग्रॅम न वाढवून दाखवायचा आहे 90 दिवसामध्ये. यामध्ये पहिला रिपोर्ट ऍड करायचा आहे, नंतर 90व्या दिवशी शेवटचा रिपोर्ट ऍड करायचा आहे तुमचा HB चा, ज्यामध्ये तुमचा HB
महिलांचा 12 ग्रॅम ते 16 ग्रॅम तुमचा पाहिजे आणि पुरुषांचा 14 ग्रॅम ते 18 ग्रॅम पाहिजे. आणि ज्यांचा ऑलरेडी तुमचा जर HB 12 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ऑलरेडी सेहत का सितारा आहेत, तुमचा सन्मान केला जाईल. तुमचा जर पुरुषांचा HB आजच 15 ग्रॅम असेल तर ते आजच सेहत के सितारे आहेत, त्यांना फक्त रिपोर्ट मात्र अपलोड करायचा आहे. आता प्रश्न येतो की HB चा रिपोर्ट कुठून घ्यायचा आहे? बरोबर आहे. तर पॅथॉलॉजी मध्ये 50-100 रुपयात मिळतो. आणि काही जण म्हटले की नाही मला 50-100 रुपये सुद्धा खर्च करायचे नाहीत. तर काल काही लिडरशी माझं बोलणं झालं आणि हात जोडले मी. RCM चे लोक खरोखर हुशार, एकदम प्रत्येक संकटाचं रूपांतर संधीत कसं करायचं RCM च्या सगळ्या लोकांना पक्क माहिती. म्हणजे काय नाही साहेब, ग्रामीण रुग्णालयात जरी गेलं, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जरी गेलं तर फ्री मध्ये ब्लड चेकअप होतंय. डॉक्टरला जाऊन सांगायचं की मला वाटतंय माझं रक्त कमी, मला रिपोर्ट चेक करायचा आहे. तो डॉक्टर जातो, चिठ्ठी काढतो, लॅब मध्ये जातो, लॅब मध्ये तुमचं फ्री मध्ये ब्लड चेक, कुठलेही पैसे लागत नाहीत. तुम्हाला फक्त तुमची इच्छा शक्ती पाहिजे. 50 रुपये खर्च करा. कारण की काही लिडर्सला भेटलो, ते म्हणजे सर आम्हाला 100 महिलांचं करायचंय, 200 महिलांचं करायचंय. तर त्यांच्यातलं कोणीतरी आरोग्य खात्यात त्यांचा मित्र असेल, हॉस्पिटलला जा, फ्री मध्ये होते. फ्री मध्ये तुमचा ब्लड रिपोर्ट मिळतो HB चा. महिलांचा तर कुणीच अडवत नाही, त्याचं तर स्वागत आहे. तर तुम्ही इथून तुमचे रिपोर्ट काढू शकतात किंवा पॅथॉलॉजीचा रिपोर्ट आपल्या शास्त्राचा असेल तर चांगला, किंवा तुम्ही पॅथॉलॉजीचा रिपोर्ट सुद्धा यामध्ये घेऊ शकतात. आणि तुमचा HB वाढून तुम्हाला 90 दिवसानंतर तुम्हाला RCM का सेहत का सितारा मान्यता येईल. दुसरी समस्या आहे, सगळ्यात मोठी समस्या, डायबिटीज. यांना मात्र खूप जणांनी खूप प्रयत्न केले असतील डायबिटीज कंट्रोल करण्याचे, डायबिटीज नॉर्मल करण्याचे. परमेश्वरानं त्यांचं म्हणणं शेवटी ऐकलंय आणि धरतीवर आलाय RCM का सेहत का सितारा. 90 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे, आजचा तुमचा रिपोर्ट पण कुठला, HbA1c हा लिहून ठेवा. या रिपोर्ट मध्ये तुम्हाला 1% कमी करायची आहे 90 दिवसामध्ये. म्हणजे आज जे तुमचा HbA1c समजा 9 आहे, 90 दिवसामध्ये तुम्हाला 8 करून दाखवायचा आहे, तर तुम्हाला सेहत का सितारा मानण्यात येईल. रॅन्डम ग्लुकोज लेवल आपण का यामध्ये घेत नाही, कारण की रॅन्डम ग्लुकोज लेवल तात्कालिक कारणानं वाढू शकते, घटू शकते. म्हणजे तुम्ही ब्लड रिपोर्ट करायला गेले रॅन्डम ग्लुकोज लेवल आणि तुमचे कोणासोबत तरी त्या मागच्या अर्ध्या तासात भांडणं झाले, म्हणजे बोलाचाली झाली आणि तुम्हाला राग आला, तुम्ही दाखवलं नाही पण तुम्हाला आत राग आला, तुमची शुगर लेवल वाढलेली निघून जाईल, बिलकुल निघून जाईल. कारण की हे तात्कालिक कारणानं रॅन्डम ग्लुकोज लेवल वाढते. HbA1c हे तुमच्या मागच्या 3 महिन्याचा ब्लड शुगर लेवलचा ऍव्हरेज असतो. तो पटकन वाढत नाही, एकदा 12 गायनं वगैरे वाढत नाही. मागच्या 90 दिवसाचा तुमचा तो रिपोर्ट असतो. हा रिपोर्ट तुम्ही अपलोड करायचा आहे आणि तो तुम्ही काय करायचा आहे, 1% त्यामध्ये कमी पाहिजे. जर पुरुषाचं ऑलरेडी 5.7 पेक्षा जर तुमचा HbA1c रिपोर्ट कमी असेल तर तुम्ही आत्ताच सेहत का सितारा आहे. आणि या कारणानं तुमचं एकदा ब्लड शुगर लेवल चेक तरी होईल. असं कोण आहे 45 पेक्षा जास्त वयाचं आणि काही प्रॉब्लेम नसताना ब्लड शुगर लेवल चेक केली? कुणीच नसते. आणि तुम्हाला हे सगळे रिपोर्ट आणि जे आहे ते जागरूक, त्यांचं प्रमाण म्हणजे इतकं कमी, म्हणजे आरोग्याप्रती अतिशय जागरूक असलेले लोक. नाहीतर काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि डॉक्टरला त्याच्यावर सोल्युशन सापडत नाही. डॉक्टर म्हणतो HB चेक करा, सॉरी तुमचं डायबिटीज चेक करा. डायबिटीज शुगर लेवल चेक केली 400, डायरेक्ट 400. अरे म्हणजे त्यांना मागच्या 2 वर्षापासून शुगर आहे, शुगर वाढलेली आहे. तर ते आपण ह्या लिंकवर भरायचे. कुठल्या लिंकवर? तुम्हाला कोणीतरी मित्र यावर लिंक शेअर करा, चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक शेअर केले जाते. त्या लिंकवर तुम्हाला अपलोड करायचा आहे पहिल्या दिवसाचा आणि 90व्या दिवसाचा. आता तिसरी मोठी समस्या, आणि अशी समस्या जी खूप समस्याचं कारण आहे, मोठापा.
मोटापा. आणि मला माहित आहे की तुम्ही 1 जानेवारीला, आता आपण 95 जण आहेत, 1 जानेवारीला खूप जण ठरवलं होतं की 2026 में मेरा वजन घटेगा, 2026 मध्ये मी वजन कमी करणार आहे. आणि आज आहे 18 18 जानेवारी. 90% लोकांचा संकल्प तुटलाय. 90% जणांनी पहिल्यांदा फिरायला गेले 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी, 5 जानेवारी. आणि महिला मंडळ म्हणले आता सक्रात आली, सक्रात इतकं फिरणं व्हायलंय, आता फिरायला जायचं काम नाही. 90% महिलांनी हे कारण दिलं की सकाळी फिरायला दिसत नाही तुम्ही. अहो म्हणे सर, सकाळी खूप संक्रांतीमध्ये खूप फिरणं व्हायलं ना, त्यामुळे आता सकाळी काही फिरायला येत नाहीत. अहो फिरणं कमी व्हायले, तुम्ही अर्धा किलो तिळाचे आणि गुळाचे लाडू खायले सगळेजणी, आहे का नाही? म्हणजे तिळ आणि गुळ खाल्ले चाललाय कुठं? तर बऱ्याच जणांचं वजन कमी करण्याचं टार्गेट होतं आणि ते 17 दिवसात कुठल्या गेलं. म्हणून परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो, आई मंडळी आणि दादा मंडळी, तुमचं वजन तुमच्या उंचीनुसार किती असायला पाहिजे आधी भगिनींसाठी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि नंतर आजची मीटिंग झाली की तपासा की माझी उंची किती आहे आणि माझं वजन किती आहे. बिलकुल याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुरुष मंडळी काढून घेऊ शकतात, मनाई कोणाला नाही, माहिती सगळ्याला पाहिजे. याचा फोटो घ्या की उंचीनुसार आपलं वजन आणि आपल्या कमरेचा घेर आपल्या नाभीपाशी किती असायला हवा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि याचा सुद्धा काढून घ्या, पुरुषांनी याचा सुद्धा काढून घ्या की पुरुषांचं वजन किती असायला पाहिजे उंचीच्या तुलनेमध्ये आणि कमरेचा घेर किती पाहिजे नाभीपाशी. ओके. आणि बीएमआय सुद्धा आहे यामध्ये किती पाहिजे. ओके. यस. हे तुम्हाला कमी करून दाखवायचे. 5 किलो वजन पहिल्या टप्प्यामध्ये बरं का. 90 दिवसामध्ये 5 किलो वजन कमी करून दाखवायचे आपल्याला. आणि हे सगळं करायचे सीड्स फॉर्म्युल्यानं. हे सगळं करायचं आपल्याला सीड्स फॉर्म्युला. पुढे मी सांगणार आहे, हे आहे पुढचं पॅरामीटर. आणि यामध्ये खूप जण येतात, म्हणजे 2-3 जण जर सोडले, सुनील निकमजी, संतोष पांडवजी, हे 2-3 जण जर सोडले, तर मॅक्झिमम जणांना इच्छा आहे 2-4-5 किलो वजन कमी करण्याची. तर ही आपल्यासाठी काय पर्वणी आहे, की आपल्यासाठी पर्वणी आहे की आपल्याला साथीदार मिळणार आहे हे सगळं करण्यामध्ये, माहिती मिळणार आहे, डाएट कसा घ्यायचा सांगितलं जाणार आहे, झोप कशी किती घ्यायची, डाएट किती घ्यायचा, एक्सरसाइज काय करायची, हे प्रत्येक साठी सेशन सुरू होणार आहे. आणि यामध्ये सांगणार आहे, आज होणार आहे सेशन, आपण असं म्हणूया, आज होणार आहे सेशन कोलेस्ट्रॉल साठी, आज होणार आहे सेशन डायबिटीज साठी, आज स्पेशल सेशन वजन कमी करण्यासाठी, आज स्पेशल सेशन HB वाढवण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, असे स्पेशल सेशन होणार आहे. चौथा आपल्यामध्ये हेल्थ कंडिशन आहे हाय कोलेस्ट्रॉल. जर तुमचं LDL तुम्ही 20% कमी करून दाखवलं तर तुम्हाला सेहत का सीताराम म्हणण्यात येईल. किंवा तुमचं LDL लेवल नॉर्मल स्तरावर असेल तर तुम्हाला सेहत का सीताराम म्हणण्यात येईल. 70 मिलीग्रॅम पर डेसिलिटर पेक्षा तुमचं जर कमी असेल तर तुम्ही आजच सेहत का सितारा आहेत, आजच सेहत का सितारा आहेत. आणि हे चाचण्या करून घ्या. हाय कोलेस्ट्रॉल. आणि महिलांसाठी हायपोथायरॉइडिझम, हायपोथायरॉइड बऱ्याच महिला आहे. जर तुम्ही तुमच्या TSH लेवल मध्ये किंवा T3 किंवा T4 च्या टेस्ट मध्ये जर तुम्ही 20% कमी करून दाखवली तर तुम्हाला सेहत का सितारा मानण्यात येईल. बिलकुल तुम्हाला सेहत का सितारा मानण्यात येईल. 9 दिवसामध्ये हायपोथायरॉइडिझम, हे तुम्ही लक्षात ठेवा. हायपोथायरॉइड वाल्या भरपूर महिला असतील, बऱ्याच जणी असतील की ज्यांना थायरॉइड आहे, खूप महिलांना थायरॉइड आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे औषधे घेत आहेत, खूप त्यामध्ये बेजार आहेत, कारण त्याचे खूप सारे साईड इफेक्ट दिसतात, खास करून महिलांमध्ये. तर असं कधी होईल का सपनाताई की बजाज नगर मध्ये काय झालंय, एका महिलेचा थायरॉइड तिने कमी करून दाखवला, मग तो डॉक्टर काय करल, मंडप टाकल, स्टेज सजवील, मोठा बुके आणील आणि सगळ्या लोकांना बोलवील त्या कॉलनी मधल्या, तुमच्या बजाज नगर मधल्या, आणि म्हणजे चला सपनाताई मुळे या डॉक्टर असं नाही करत सर. हा, मंडप बिंडप लावून हे घ्या, त्याला बुके गिके, फोटो बिटो, व्हॉट्सअपवर स्टोरीज, फेसबुकला त्याची पोस्ट, असं होईल का?
डॉक्टर तर मैल नाही नाही डॉक्टर असं करत नाही सर. असं करत तेवढं यार आपला पेशंट हातातून गेला. चांगल्या होत होत्या, औषधं नेत होत्या, थायरॉइड पॅथॉलॉजी वाल्याकडून कमिशन मिळत होतं, सगळं गेलं. असं कधीच होत नाही. पण जे कुठं होत नाही ते आरसीएम मध्ये होतंय. कुठलाच किराणा दुकानदार 6 महिने किराणा घेतल्यानंतर 7व्या महिन्यात फ्री देत नाही. आपल्याकडे होतंय ते. आपल्याकडे ते होतंय. जे कुठंच होत नाही ते आरसीएम मध्ये होतंय. हे आपल्याला दाखवावं लागेल की तुमचा सत्कार केला जाऊ शकतो. ताई तुम्ही आपण तुमची सोबत, आम्ही हे तुमच्या सोबत आहोत. फॅटी लिव्हर हे जे फार फॅटी लिव्हर एखाद्याचं झालं, जर 90 दिवसामध्ये आपण त्याचं फॅटी लिव्हर चांगलं करून दिलं, हे रिपोर्ट आहेत. या रिपोर्ट जर तुम्ही करून दाखवल्या आणि यामध्ये जर तुम्ही लिव्हर फंक्शन व्यवस्थित करून दाखवलं, तर तुम्हाला आरसीएम सेहत का सितारा मानण्यात येईल. तुम्ही जर तुमच्या परिवारामध्ये कुणाचं करून दाखवलं आणि दारूमुळं जी क्षती झाली असती, तर त्या माणसाला आपण त्याला सांगू शकतो बाबा तुझा सत्कार होईल, दारू सोडतो, लिव्हर चांगलं करू आपण आणि त्याचा सुद्धा आपण सत्कार करू शकतो. त्याचा सुद्धा आपण सेहत का सितारा त्याला करू शकतो. त्याच्या घरच्याची आपण मदत करू शकतो. आता काही जण म्हणतील आपल्याला कुठलंच काही नाही, चष्मा आहे, चष्म्याचा नंबर कमी करून दाखवा 90 दिवसामध्ये. केस आहेत, केस चांगले करून दाखवा. केसाचे विविध फोटो काढून त्याचे रिपोर्ट टाका. तुम्हाला रिपोर्ट काय टाका केसाचा, चांगलं आंघोळ करा, व्यवस्थित 3-4 बाजूने केसाचे फोटो घ्या आणि ते अपलोड करा. 3 महिने केसासाठी सुद्धा आपण सीड्स करणार आहोत. काय काय करता येईल ते आपण करणार आहोत. हे नवीन ऍड झालंय. किडनी, जर तुमच्या किडनी मध्ये क्रिएटिन लेवल ही जर तुम्ही करून दाखवली, तर तुमचं काय होईल, तुम्हाला सेहत का सितारा मानता येईल. किंवा तुमचं रक्त शुद्ध करण्याची जी किडनीची क्षमता असते ती सुद्धा तुम्ही 90 ml पर मिनिट त्या बरोबर की असेल किंवा त्यापेक्षा जास्त करून दाखवली, तर तुम्हाला सेहत का सितारा मानण्यात येईल. आणि ज्यांना किडनीचे आजार आहेत त्यांना हे सगळ्या टेस्ट माहित आहे. EGFR, सिरम क्रिएटिनिन लेवल, ब्लड युरिया नायट्रोजन, याचं सुद्धा या सगळ्या टेस्ट आहेत किडनीच्या. यामध्ये ज्या किडनी पेशंट आहेत त्यांची तुम्ही मदत करू शकता. आणि युरिक ऍसिड, ज्यांचं युरिक ऍसिड वाढलेलं आहे, पुरुषांचं 7 पेक्षा जास्त झालं असेल किंवा महिलांचं 6 पेक्षा जास्त झालं असेल, तर त्यांना युरिक ऍसिड आहेत असं म्हणतात. तर ते जर तुम्ही कमी करून दाखवलं, तर तुम्हाला सेहत का सितारा मानण्यात येईल. आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला काय काम करायचंय, आपल्याला या प्रत्येक हेल्थ कंडिशन नुसार आपल्याला सीड्स फॉर्म्युला सांगितलेला आहे. प्रत्येक हेल्थ कंडिशन नुसार कुठं सांगितलाय, तो फॉर्म्युला सांगितलाय या पुस्तकात. सबसे पहिले सेहत या पुस्तकामध्ये हा कुणाकुणाकडे दाखवू शकतात का, मी दाखवतोय, संदीपजी दाखवत आहेत. 2 पुस्तकं दिसली, ओके. आपण एक फोटो घेऊ त्याचा, ओके. 3 पुस्तकं दिसले, ओके. 4 पुस्तक दिसले, 5 पुस्तक दिसले. या असे सगळे जर आपण असे पुस्तक घेऊ, मी फोटो घेतो, आपल्याला दाखवता येतील की यस. या पुस्तकामध्ये आपण खूप पुस्तकं वाचले, परंतु स्वतःसाठीचं पुस्तक आहे. सबसे पहिले खुद की सेहत. आपण हे पुस्तक वाचून ना आपल्या लक्षात आले, हे तर माझ्या जवळ, हे तर मी सहज यामध्ये काय करू शकतो, अप्लाय करू शकतो, मला माहित नव्हतं. आणि आपल्याकडे काय की एखादी गोष्ट पकडला की आपण हात धुवून मागे नाही लागत, हात धोके पिछे नाही पडते, ना धोके पिछे पडते. आणि यामुळे कधी कधी प्रॉब्लेम होतात. कारण की काल परवाच्या मीटिंग मध्ये गोष्ट झाली की आपल्याला सांगितलं की तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्या, परंतु तांब्याच्या भांड्यातलं पाणी 1 ग्लासच प्यायचंय. बरोबर संदीपजी, त्या दिवशीच्या मीटिंग मधला विषय बरोबर आहे, बरोबर आहे. कारण की मी घरी तांब्याचा हांडा भरून ठेवले, पण रोज पाणी तेच पित होतो. आता कालपासून 2 दिवस झाले ते बंद केलं, फक्त सकाळीच एकदा पितो. म्हणजे तुम्ही हात पाय धुवून मागे नव्हते पडले, ना धोके पिछे पड गए. एक गोष्ट सांगितली तर ते अति करायला लागले. म्हणजे तांब्याच्या याच्यामध्ये ठेवा, 1 ग्लास पाणी प्या, म्हणजे काय होईल, तुम्हाला त्यातून जे तुमचं तत्व पाहिजे ते मिळेल. 1 ग्लास प्यायला सांगितलं. आपल्याकडं म्हणजे दिवसभर त्यातच पाणी प्यायला, त्याचा त्रास होतो, अति व्हायला लागलं. जसं सांगितलं की लिंबू
एकदा एक ग्लासात पाणी टाकून लिंबू प्या. तर प्रत्येक वेळेस लिंबू पिळू पिळू पाहिजे, तुमचे केस जातील, क्षरण होईल. कारण लिंबाचा गुणधर्म आहे क्षरण, अति केलं तर. आपण ज्यावेळेस पंक्तीमध्ये जेवायला जातो त्यावेळेस हाताला जे चिकट लागलं असतं आपण मीठ आणि लिंबू लावतो आणि ते हात एकदम स्वच्छ निघतो. का? कशामुळे निघतो? कारण की क्षरण, लिंबाच्या मूळ गुणधर्म आहे क्षरण. तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळेल थोडं, पण तुम्ही जर इतकं जर प्यायला लागले लिंबू पाणी, सतत लिंबू पाणी लिंबू पाणी लिंबू पाणी, केस गळून जातील सगळे. वरून ते बस घासायला लागेल, क्षरण होऊन जाईल. त्यामुळं कुठली गोष्ट किती प्रमाणात करायची, म्हणून हे सीड्स दिले. कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला झोप व्यवस्थित पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला वजन कमी करायचं, तुम्ही म्हणले की सर म्हणले की झोप चांगली घ्या. तुम्ही दुपारी 2 चादर अंगावर घेऊन झोपायला लागले, वजन वाढेल ना. तुम्हाला वजन कमी करायचं त्यासाठी झोपेसाठी वेगळं सांगू. तर ते झोप म्हणजे झोप घ्यायची. तर प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक हेल्थ कंडिशन मध्ये ही गोष्ट बदलते. हा सीड्स फॉर्म्युला आहे, हा बदलतो. भावनात्मक स्वास्थ्य, व्यायाम बदलतो. तुम्हाला व्यायाम सांगितला, चालणं नाही जर तुम्हाला सांगितलं असेल तर हे चालणे तुम्हाला काही सांगितले, वजन कमी करायचंय, तुम्हाला फॅट वाढलेला आहे, तुम्हाला डायबिटीज झालेला आहे, तुम्हाला चालणे अतिशय योग्य आहे. पण तुमचे जर गुडघे दुखत असतील, गुडघ्यामध्ये गॅप आलाय, तर तुम्ही चालायला लागले तर तो जास्त घासल ना. म्हणून ते सांगते की पूर्ण ऐका. अधुरा निम हकीम खत्रे जान. ते म्हणते कीर्तनाला जातात ना लोक, कीर्तनाला जायचं म्हणे की पाण्यातला मासा झोप घे कैसा, जावे त्याच्या वंशा मग कळे. महाराजांना अभंग घेतला. एक जणांना कीर्तनात बसला आणि मग त्याला फोन आला की त्याने आपला फोन लावला कानाला कीर्तनामध्ये, ते महाराजांना सांगितलं अभंग अर्धा ऐकला. घरी आल्या बायको म्हणली का हो तुम्ही कीर्तनाला गेले होते, काय सांगितलं महाराजांना? ते म्हणे महाराजांना सांगितलं पाण्यातला मासा झोप घे कैसा, खावा त्याचा रस्सा मग कळे. गेलं ते, जावे त्यांच्या वंशा मग कळे, तर तो विसरून गेला ते. तर अर्ध ऐकू नका, पूर्ण ऐका. आणि पूर्ण जे सीट्स ऐका एका एका हेल्थ कंडिशन साठी या पुस्तकासाठी. नंतर तुम्ही चुकीची माहिती सांगाल की मला माहित आहे, पण ते चुकी, लोक तुमच्याकडं आकर्षित झाले पाहिजे, लोकांना तुमचं म्हणणं ऐकलं पाहिजे. हे डायट, आहार, प्रत्येक हेल्थ कंडिशन मध्ये आहार बदलेल. प्रत्येक हेल्थ कंडिशन मध्ये डायबिटीज व्हायला वेगळा आहार, किडनी व्हायला वेगळा आहार, वजन कमी करणाऱ्याला वेगळा आहार, ज्याचा एचबी वाढवायचा आहे त्यांना वेगळा आहार. या प्रत्येकाची आहाराची व्याख्या बदलेल. त्याला कसला आहार द्यायचा आहे, त्याचं भोजन कसं असावं यासाठी वेगळं सांगावं लागेल आपल्याला प्रत्येक हेल्थ कंडिशनला. आणि त्यातूनच आपल्याला काय करायचंय, आपलं स्वास्थ्य चांगलं करायचंय. स्वास्थ्य एका गोष्टीनं चांगलं होणार नाही, आपल्याला पूर्ण फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. आणि जर तुमचा आहार तुमची हेल्थ कंडिशन करण्यासाठी परिपूर्ण नसेल तर तुम्हाला सप्लिमेंट्स घ्यावे लागतील. सप्लिमेंट सर्वात शेवटी आपण सांगत आहोत. हे पुस्तक आपण छापलंय, म्हणजे आपण म्हणजे कोणी, तुम्ही जर पाहिलं असेल ट्रॉफिक वेलनेस न छापलंय. प्रकाशक जर तुम्ही पाहिले का, ट्रॉफिक वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड आहे. कंपनी आपली, मालिक होतो, कंपनी आपलीच आहे ना. पण मला आपण छापलंय पुस्तक, तर आपण सप्लिमेंटला वर सुद्धा घेऊ शकलो असतो. पण तरी सुद्धा आपण सप्लिमेंटला सर्वात शेवटी स्थान याच्यामुळे दिले की तुम्ही वरच्या 4 गोष्टी पाळल्या तर तुम्हाला सप्लिमेंट तुमचे व्यवस्थित काम करतील. झोप, इमोशनल वेलबिंग, एक्सरसाइज, डायट आणि सप्लिमेंट, नंतर सप्लिमेंट. जर आहारातून तुमच्या गरजा पूर्ण होत नसतील त्या हेल्थ कंडिशन नुसार, तर तुम्ही सप्लिमेंट्स घेतले पाहिजे. हे आपण लोकांना सांगायचं आहे. आता आपल्याला ज्यावेळेस आपण नवीन कुटुंबात जाऊ तर 100% आपण त्यांना सेहत का सिताऱ्यावर बोला आणि त्यांना लिंक शेअर करा. कुठून करता लिंक शेअर? लगेच मला फोन करतात, सर थोडस काय करा, ते लिंक पाठवा. मी असतो वर्गात, मी असतो खिचडी वाटप सुरू असते तिथं उभा, पोरायची लागली असते भांडणं, तुमचा येतो फोन. मला राग आला असतो मुलांचा, मी तुम्हाला फोनवर काय बोलू. तर मी नोकरी करतो, मी नोकरदार माणूस आहे. मला सोमवार ते शनिवार शाळेवर जावं लागतं, काम करावं लागतं. आणि मी एखाद दिवशी घरी बसलो तर बायको म्हणते तुम्हाला नोकरीला म्हणून तुम्ही सोबत लग्न करून दिले माझं, निघा घ्या डब्बा निघा शाळेत. तर मी असतो माझ्या कामामध्ये. तर तुमची ती लिंक संदीपजीनं तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये टाकलेली आहे,
ती लिंक कृपया मी परत तीच कॉपी करून तुम्हाला परत एकदा मेसेज मध्ये टाकतोय. ती लिंक तुम्ही काय करा, कॉपी करा आणि स्वतःलाच व्हॉट्सअपला शेअर करा. म्हणजे ती लिंक तुमच्यापाशी राहील. प्रत्येकाला हे करणं आवश्यक आहे. ही लिंक स्वतःपाशी ठेवा, लिंक राहा, है की नाही. आता आपण काय केलं, आधारला पॅन, पॅनला आधार, बँक अकाउंटला पॅन, लय लिंक केले, पण त्यातून काही झालं नाही. ही लिंक तर आपल्यापाशी ठेवा आणि ही लिंक प्रत्येकाला द्या. आणि या लिंक मध्ये जितके जास्त पार्टिसिपेंट तुमच्याकडून होतील, मित्रांनो, कर भला तो हो भला, तुमचं सप्लिमेंट तितके जास्त विकल्या जाणार आहे. 90 दिवसामध्ये एखाद्याला वजन कमी करायचं. आता समजा आपल्याला गठला मित्र, भेटली मैत्रीण, त्या संक्रांतीच्या वाणाच्या कार्यक्रमामध्ये एक जरी दिसली, म्हणजे बाई तुझी साडी फारच छान होती, पण काय काय जरा वजन वाढल्यासारखं वाटतंय. ती म्हणते हो बघा वाढल्यासारखं वाटतंय, ये माझ्याकडे मी तुला सांगते. साडीची तारीफ करा अगोदर, बिलकुल तारीफ करा, आहे की नाही. आणि जे घातलेलं जे ज्वेलरी आहे माहिती आहे ते डुप्लिकेट आहे, पण तिची बी तारीफ करा, कारण आता खरंच सोनं घालून कोणी फिराना. आणि मग आधी तारीफ करा, मग मला वजन वाढलंय, परत साडीची तारीफ करा, सँडविच फॉर्म्युला वापरा, आणि मग तिला म्हणा जर तुला वजन कमी करायचंय का, माझ्याकडे खास फॉर्म्युला सीड्स फॉर्म्युला, मग फॉर्म्युला सांगा. आणि मग तिला डाएट पर्यंत सांगा, डाएट घेतला पाहिजे. आणि मग जर वजन कमी झालं नाही, 15 दिवसामध्ये तिचं बॉडी स्कॅन केल्यानंतर मग सप्लिमेंट सांगा ना, न्यूट्रिचार्जर आणि तिला आपल्याकडे सामील करून घ्या. आणि या पुस्तकासोबत तुम्हाला प्रत्येक स्थितीवर कुठले प्रॉडक्ट आपल्याला सांगायचे आहेत हे बुक सुद्धा फ्री याच्या सोबत आहे. आणि या सगळ्या टेस्ट आपल्याला कराव्या लागतील. ह्या ज्या सगळ्या टेस्ट आहेत का, या सगळ्या टेस्ट आपण केल्या पाहिजेत आणि यामध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे. आता इथं बसलेल्यापैकी या सेहत का सितारामध्ये सुनीलजी ने त्यांचं रजिस्ट्रेशन केलं आहे. सुनीलजीनं केलं आहे त्यांना मसल्स वाढवायचे आहेत म्हणून. संदीपजीनं केलं आहे मोटाप्यासाठी, आहे की नाही. म्हणजे आपल्या समोर जे दोन जण बसलेत का, एकदम विरुद्ध, म्हणजे एकाला मसल्स वाढवायचे, एकाला फॅट कमी करायचे. आपल्या सोप्या भाषेत एकाला वजन वाढवायचं, एकाला वजन कमी करायचं. असे दोन जण आपल्यासोबत बसलेले आहेत. तर संदीपजीनं ज्यांना वेट कमी करायचंय त्यासाठी त्यांनी कसा फॉर्म भरला आणि पुढे काय केलं. बरं, एक गोष्ट, नुसतं रजिस्ट्रेशन करून कुणाचंही वजन कमी होणार नाही किंवा कुणाचंही वजन वाढणार नाही, तर परत अर्धी मिटिंग ऐकतात आणि जातात आणि म्हणतात ढवळे सरने एक लिंक दिली, ती लिंक भरायची वजन कमी होतंय. म्हणजे अर्धा कीर्तन ऐकून गेल्यानंतर तसंच होईल ना, किंवा ही लिंक भरली की तुझा डायबिटीस जातो. असा काही प्रचार प्रसार आपल्याला करायचा नाही. ती लिंक भरायची आणि सीड्स फॉर्म्युल्यावर काम करायचंय. तर संदीपजी काय काम करतायत आपण त्यांना ऐकू. संदीपजी काय काम करतायत ह्यावर. मी फॉर्म भरला, नंतर 8 दिवसांनी मला कंपनीचा कॉल आला आणि तुम्ही जी पीडीएफ टाकली ती ओपन होत नाही. आम्ही मग त्यांनी आम्हाला परत तिकडून त्यांनी व्हॉट्सअप केलं, हाय म्हणून पाठवलं. ते म्हणजे तुमचं ते जे रिपोर्ट आणि तुमचे 2-3 साईटचे फोटो आम्हाला पाठवा, आम्ही ते फॉर्म मध्ये अपडेट करून देतो म्हणे तुम्हाला. मग तुम्ही आणि स्वतःवर काय काम सुरू केलं. आता मोटापा. बरं, हे हा फोटो कुठं सापडला तुम्हाला मित्रांनो, थोडं स्क्रीनवर पहा, दाखवा बरं तो फोटो. हा फोटो कुठं सापडला तुम्हाला. हा, या पुस्तकात आहे बरं का. म्हणजे पुन्हा म्हणतात हा फोटो कुठून घ्यायचा, हा फोटो त्या पुस्तकात आहे, मोटापा. आणि या पुस्तकामध्ये हा, मग काय केलं तुम्ही. मग सीड्सचा वापर चालू केलाय मी आता. रोज आपलं झोप 7 ते 8 घंटे पाहिजे. व्यायाम आहे, भावना तो स्वास्थ्य कसं ठेवायचं, सकाळी उठून व्यायाम करायचा, 30 मिनिटं चालणे, परत त्याच्यामध्ये थोडी शीतली प्राणायाम आहे, परत 20 मिनिटं कपाल भारती आहे, परत आहारामध्ये टायमिंग वेळ दिलेली त्यांनी का सकाळी समजा 9 ते 10च्या आतमध्ये थोडा नाश्ता करायचा आहे, दुपारी चांगलं व्यवस्थित भोजन करायचंय आणि संध्याकाळी बी थोडा आहार घ्यायचा आहे. बर, हे झालं आहाराविषयी, बरोबर आहे. त्यांनी एक्सरसाइज सांगितली, आहार सांगितला, म्हणजे डाएट सांगितलं. मग सप्लिमेंट, जर तुम्हाला वाटत असेल की आता मला माझं वजन कमी करायचं, मग सप्लिमेंट काय घेताय तुम्ही. न्यूट्रिचार्ज SNF आणि गामा ओरिजिनल आणि त्याच्या सोबतच न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा. बर,
यांना फोन कंपनी यामुळे केला नाही की जे म्हणजे माझे मित्र आहेत किंवा आपल्या सगळ्याचे मित्र आहेत म्हणून फोन नाही केला. त्यांना वाटलं की यांचं हे व्यवस्थित आलंय, मग त्यांना मार्गदर्शन आणि त्यांनी स्वतःवर काम सुरू केलेलं आहे संदीपजीनं. आता काय झालंय की त्यांची परीक्षा 90 दिवसाने त्यांना माहितीये, म्हणून त्यांना आता अभ्यास करावाच लागेल आणि तेव्हा अभ्यास करताय तर त्यांचं फॅट कमी होईल, फॅटचं वजन कमी होईल. संदीपजीनं पुढाकार घेतला फॅट कमी करण्यासाठी. सुनीलजी तुम्ही काय केलं? तर सेम प्रोसेस आहे जसं संदीप सर बोलले की एक तर फॉर्म भरला आपण आणि फॉर्म भरल्यानंतर आपण ज्यावेळी सबमिट करतो त्याच्यानंतर कंपनीकडून फोन पण येतो की तुम्ही काय केलंय आणि काय तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. तर त्यांनी ते सांगितलं, पण फोटो वगैरे अपलोड करायला सांगितले. जे तुमचं आता रिडिंग्स आहेत ते आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि नंतर 90 दिवसानंतर परत आपल्याला ते अपडेट करायचं आहे. आता त्याच्यानंतर आता आपण इथं व्यायामचं वगैरे म्हटलं, आता इथे बघा, आता म्हणतो की आता वजन वाढवायचं आहे किंवा मसल्स वाढवायचे आहेत, हे माझं आहे. तिथं दिलंय की कार्डिओ व्यायाम जसे चलना, दौडना, तैरना आदी न करे. आता इथं बघा, चालायला किंवा हे करायला हे व्यायाम नाही सांगितले तिथे. हा, मग त्याऐवजी कुठले व्यायाम सांगितले? त्याऐवजी तुमचं कसं आहे की जे अनुलोम विलोम आहे किंवा योगा वगैरे आहेत, जे सरळ सोपे असतात ते सांगितले गेले आहे तिथे. यस, म्हणजे तुम्ही जिमला गेले तर काय करतात, जिम ट्रेनर लगेच सगळेजण घेतात की उचलतात की सुरू, हे एकदम बघत नाहीत काय नाही की एकदम सुरू करताना इंजुरी होऊन घरी बसतात. जिमला जाणाऱ्यापैकी बरेच जण इंजुरी होऊन घरी बसतात, कारण की त्या माणसाची कंडिशन काय आहे, तो कशासाठी व्यायाम करायला लागलाय हे फार इम्पॉर्टंट आहे. मग त्यामुळं या पुस्तकामध्ये किंवा जे आपले सेशन्स आहेत, या सेशन्स मध्ये तुमच्या हेल्थ कंडिशन नुसार तुम्ही कुठले एक्सरसाइज केली गेली पाहिजे हे इथं सुचवलेलं आहे. त्यामुळे आपली एक्सरसाइज चुकणार नाही. एकदम सुनीलजी एकदम बरोबर. हे सुनीलजीनं काम सुरू केलंय. नाहीतर सुनीलजी मध्ये फॉर्म भरला तर डिपॉझिट किती भरलं? आता होता ना, आता निवडणुकीचाच काळ आहे महाराष्ट्रामध्ये, फॉर्म भरला की डिपॉझिट भरावं लागतं. काय फॉर्म भरून काय डिपॉझिट भरलं का की तुम्ही 90 दिवसामध्ये आज फेल झाले की तुमचं डिपॉझिट जप्त, असं काही आहे का? नाही सर, असं काही नाही. म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर इथलं कुठलंही डिपॉझिट नाही, डिपॉझिट जप्त सुद्धा होणार नाही. उलट तुम्हाला मदत करण्यासाठी कंपनीला कळल की कुणाची मदत करायची आहे. आम्हाला तर वाटतं सगळ्याची मदत करावी, परंतु कुणाची नेमकी मदत करायची आणि कुठल्या कंडिशन मध्ये मदत करायची हे आणखी लवकर लक्षात येईल, आयडेंटिफाय होईल की आता यामध्ये एक हेल्थ कंडिशन आहे. ही पहिल्या पीसीओडी पासून सुरुवात होतो याचं, या पुस्तकाची. आणि यामध्ये जे आपल्या कंडिशन्स दिल्या आहेत की आपण एक कंडिशन जर यामध्ये पाहिली तर पीसीओडी पासून सुरू होतंय, हायपोथायरॉइडिझम पासून, आणि शेवटी आहे बच्चों का श्वास, किडनी का श्वास, अस्थमा. अस्थमा 17 नंबरचं जे आहे का, तर तुमच्या अस्थमा मध्ये खूप लोक परेशान असतात की मला अस्थमा मध्ये का त्रास होतो, मला काय खाल्लं पाहिजे, मी कसं केलं पाहिजे. तर या अस्थमा विषयी इतकी छान माहिती 157 पेज वर इतकी छान माहिती सांगितली आहे अस्थमा विषयी. म्हणजे मी ज्यावेळेस पुस्तक वाचलं त्यावेळेस लक्षात आलं की किती छान माहिती आहे. आणि कुठले घटक घेतले पाहिजे, इतकं म्हणजे आपण ज्यांना अस्थमा आहे, एक गोष्ट इथं सांगितलेली आहे पेज नंबर 161 वर, पॉइंट नंबर 3. संदीपजी एकदा वाचून दाखवता का? मी वाचून दाखवतो वाटलं मीच वाचून दाखवायलो. 161 पेज वर पॉइंट नंबर 3 एकदम सोपा. बिस्तर में फुफुंदी बनना बहुत आसान है. 161 पेज नंबर. 161 वरचं का? हा, 161 वर 3 नंबरचं. ते पैरों के तलों पर प्याज के स्लाइस रखे, ऊपर से मोजे पहने ताकि स्लाइस अपनी जगह टिके रहे, पूरी रात ऐसे ही रखे. यही खांसी कम कर सकता है और सांस को बेहतर तरीके से लेने में मदद करता है.
पहा किती छान फॉर्म्युला सांगितलाय. जर तुम्हाला रात्री नाक बंद झालं किंवा अस्थमा वाढला, कुठली औषधं काम करणार, काय करावं घरी? तर कांदे सगळ्याच्या घरी असतात. आपण महाराष्ट्रात येत, नाशिक महाराष्ट्रामध्येच आहे, लासलगाव. आपलं सगळे कांदाच कांदा, कांद्याचं मार्केट, कांदा सगळ्याच्या घरी असतो. आणि तो कापून त्याच्या 2 स्लाइस करून आपण पायामध्ये खाली ठेवल्या, सॉक्स घातले आणि तसं जर झोपलो तर आपल्याला रात्री येणारा खोकला जो आहे तो खोकला कमी होऊ शकतो. खोकला कमी होतो. ही अशी भन्नाट माहिती आणि पुन्हा प्रत्येक माहिती कुठून घेतली, त्याचे रेफरन्स, त्याचे सगळं हे यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ही गोष्ट तुम्ही जर नवीन मित्रांना सांगायला लागले तर लोक तुमच्याकडं चुंबकासारखे आकर्षित होणार आहे. हा संदीपजी बोला. याच्यामध्ये घरगुती सुद्धा उपाय सांगितलेले आहेत. याच्यामध्ये बा घर का आपला इनहेलर बनाय, त्याच्याच खाली एक कापड घ्यायचंय, त्याच्यामध्ये 2-3 चमचे ओवा टाकायचाय, 2 लवंगा टाकायच्यात, 2 कापराच्या वड्या टाकायच्या आणि 2-3 थेंब आपलं निलगिरीचं तेल टाकायचं. म्हणजे घरच्या घरी अस्थमावाल्यांसाठी श्वास घ्यायला जो त्रास होतोय, वास घेतल्याच्या नंतर इनहेलर तयार होतंय. घरगुती उपाय, घरगुती आणि कुठलाही साईड इफेक्ट नाही. पुस्तकामध्ये यस त्याच्यातच दिलेलं आहे. यस, कुठलाही साईड इफेक्ट नाही. आता काय झालं की पूर्वी काय व्हायचं की विचार द्यायचं आजीला, आजोबाला की हे काय करावं काय नाही. आता जसं गुगल आलं तेव्हा गुगल को पूछेंगे, गुगल को पूछेंगे, गुगल प्रोडक्ट दाखवते. गुगल आपल्याला माहित नाही तर हे सगळे जे नुसके होते, आपले भारतीय नुसके हे सगळे, हे जे गायब होऊ लागले, त्याला आपण परत एकदा पुनर्जीवित झालेत. या पुस्तकामध्ये तुम्हाला अशा 20 कंडिशन वर तुम्हाला अतिरिक्त सुझाव सुद्धा भेटणार. त्यामुळं हे पुस्तक तुमची हेल्थ कंडिशन ठीक करण्यासाठी आणि तुम्हाला सेहत का सितारा बनवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. यामध्ये तुमचे सेशन तर होणार आहेत सगळेचे. आता 2 जणांनी केलं, परत एखाद्या ताईनं रजिस्ट्रेशन केलंय का? आता 2 तर पुरुषांनी केलंय. एखाद्या भगिनीनं केलंय का रजिस्ट्रेशन? हँड रेज करा. ओके, सविता ताईनं. सविता ताई अनम्यूट व्हा. तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन दिलंय. अनम्यूट होतंय ना ताई तुम्हाला? अनम्यूट होत नाही. सविता ताईला होतंय ना? पल्लवीजीने केलंय. पल्लवी ताई अनम्यूट व्हा. हो सर, मी केलं आहे पण पण काय झालं की मला कॉल वगैरे काही आला नाही. मी पण बॉडी स्कॅनिंगचा हे पाठवलाय त्यांना. जेव्हा बॉडी तुम्ही स्कॅन तुमचं हा कॉल त्याला आला, ज्याला समजा काहीतरी त्यांचं व्यवस्थित दिसलं नाही, त्याचा फोटो डाउनलोड झाला नाही, त्याने जास्त केबी जीबी मध्ये एमबी मध्ये फोटो पाठवला असेल, तो डाउनलोड झाला नाही म्हणून त्यांना कॉल आला. तुम्ही त्यामध्ये रजिस्ट्रेशन केलंय आणि कशासाठी केलंय तुम्ही? मी फॅट लॉस साठी केलं. फॅट लॉस साठी केलंय. बिलकुल फॅट लॉस साठी पल्लवीजीने केलंय, सविताजीने सुद्धा केलंय. सविताजीने कशासाठी केलं? त्यांना अनम्यूट होतात नाही. आणि फॅट लॉस करायचा आहे, मग बॉडी स्कॅन. मग तुम्ही सीड्स फॉर्म्युला वापरतायत का सध्या? हो, हा, म्हणजे त्यामध्ये तेवढा इम्प्लिमेंट नाही झाला. जसं तुम्ही मगाशी म्हणाले की 1 तारीख सगळ्यांनी तयारी केली 1 तारखेची. पण तुमची तारीख सुरू झाली, जसं तुमचं रजिस्ट्रेशन झालं की तुमचं काउंटिंग सुरू झाली. आणि मग त्यामध्ये इमोशनल वेलबिंग मध्ये पुन्हा काय राग राग करायचा. म्हणजे काय, राग आला की फॅट नाही जळत बरं का, रक्त जळते. त्याच्यामध्ये फॅट जायचं, राग आला की जळल जरस, त्यानं फॅट नाही जळणार. राग आला तर रक्त जळते असं आपण म्हणत आहे. त्यामुळं खुश राहा आणि स्वतःला चांगल्या एक त्यामध्ये इमोशनल वेलबिंग मध्ये फार छान गोष्ट आहे की स्वतःशी सकारात्मक बोला. स्वतःशी काय बोला? सकारात्मक बोला. स्वतःशी एकदम सकारात्मक बोला, चांगलं बोला की मी चांगलं होत आहे, दिवसेंदिवस सगळे जण माझ्यासोबत चांगलं वागतायत. स्वतःशी सकारात्मक बोला. नाहीतर आपण स्वतःशी नकारात्मक फार बोलतो. त्यामुळे एक पुस्तक लिहिलंय, क्या कहे जब स्वयं से बात करे. तुम्ही जर काही जण वाचला असेल तर क्या करे कहे जब खुद से बात करे. स्वतः सोबत बोलता वेळेस चांगल्या स्वतःला सूचना द्या. मी प्रगतीवर जात आहे, माझं भलं होत, चांगल्या सूचना देत राहा. चांगल्या सूचना देत, उठल्यापासून चांगल्या सूचना देत राहा. आणि ह्याचा सगळ्याचा फायदा आपल्याला ओके यांनी
परत कोणी केलंय रजिस्ट्रेशन करा, कुठली फीस नाही. तुम्हाला सेहत का सितारा बनण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. हा सर. सर सर्व रिपोर्ट घेतलेले आहेत. हा. हा त्या लिंक मध्ये अपलोड करायचे राहिले. यस, लिंक मध्ये अपलोड करा, लिंक दिलेली आहे. ओके, हो करून घ्या सर. सुरेशजी तुम्ही कशात केलंय? केलं नाही सर, करायचं आहे मला. बर, फॅट साठी करायचं आहे. फॅट साठी. बर बर बर, फॅट लॉस साठी करायचं आहे. वेट लॉस मध्ये बघा, 5 किलो वजन. आणि किती छान होईल परत, जे आपण मागच्या कित्येक वर्षामध्ये नाही करू शकलो ते ह्या 90 दिवसात होणार आहे. कशामुळे होणार आहे की सगळेजण सोबत प्रत्येक मीटिंग मध्ये तुम्हाला ध्यान करून दिलं जाईल. तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं, कोणी केलं होतं, काय चाललंय ते सगळं. अरे बाप, आपल्याला हे करायचंय, आपलं काम बाकी आहे. आणि यामध्ये काय होईल, आपण स्वस्त आहोत आणि आपण सेहत का सितारा झालो तर आपल्याला वैयक्तिक फायदा तर होईलच, आपला बिझनेस सुद्धा ग्रो व्हायला. 100% तुम्ही पाहिलं असेल काही कंपन्या ज्या फक्त वेट लॉस वर काम करतात, एकच काम करतात, माझं कमी झालंय चला झुंबा करायला, तुमचं कमी करून देऊ. आणि ते 90 दिवस होत राहतात, नंतर गायब होऊन जातात. नंतर आपलं तसं नाही, आपण एक कंडिशन नाही, आपल्याकडे खूप साऱ्या कंडिशन आहेत, खूप साऱ्या ज्या समस्या आहेत, या समस्येवर विजय प्राप्त आपल्याला करायचा आहे. त्यामुळं सेहत का सितारा हा पूर्ण वर्षभर चालणारा प्रोग्राम आहे आणि आपल्याला मोका आहे पहिल्या बॅच मध्ये एंट्री करून लवकर चमकायचंय. एक शिखर सर झालं की आपण दुसऱ्या शिखराकडे जाऊ. एक हेल्थ कंडिशन ठीक झाली, दुसऱ्या हेल्थ कंडिशन वर शिफ्ट होऊ. आपल्या परिवारामधल्या 4 लोकांचं चांगलं झालं, इतर परिवाराचं भलं करू. आणि हाच आपला उद्देश आहे, स्वास्थ्य रक्षा. स्वास्थ्य रक्षा नुसता कागदावर उद्देश ठेवून काही होणार नाही, तर आपल्याला तो प्रत्यक्षात आणावा लागेल. आणि न्यूट्रीच्या नेम म्हणते सबसे पहिले सेहत. आता आपला नारा बदललाय, आपला नारा झालाय सबसे पहिले खुद की सेहत. सबसे पहिले खुद की सेहत. मी जर स्वस्थ राहिलो तर मी सगळ्यांची काळजी घेऊ शकल, सगळ्यांना मार्गदर्शन करू शकल, सगळ्यांसाठी अर्थार्जन एक्स्ट्रा करू शकल. म्हणून सबसे पहिले खुद की सेहत. आता मीच तिथं बसलो असतो, मीच 2-2 मिनिटाला खोकलो असतो किंवा मीच इथं झेंडू बाम लावत बसलो असतो, तर तुम्ही असे सर एकदा काय करा, सीड्स तुम्ही चांगलं वापरा, 4 महिन्यानंतर या आपण बोलू. बरोबर आहे. सबसे पहिले खुद की सेहत. माझी सकाळी 7ला मीटिंग जर असेल, मला माहित आहे मला आवरण्यासाठी 1 तास लागतो, म्हणजे 6ला उठावं लागेल. आणि मला व्यायाम करत असेल तर मला 5ला उठावं. तर मीटिंगच्या शेड्यूल नुसार मी मोबाईलचा उपयोग करतो. मोबाईलचा उपयोग करतो म्हणजे अलार्म लावतो. आणि असं गाणं लावतो जे कोणाला आवडत नाही. म्हणजे मी नाही उठलो ते अलार्म तर बायको उठवते, उठावं ते बंद करा. आधी तुमचा अलार्म लावतो तर तुम्ही भरतात, बायको उठवते बरोबर आणि आपण आपलं काम. तर स्वतःला प्रायोरिटी द्या, स्वतःच्या स्वास्थ्याला प्रायोरिटी द्या. आपण कुठं राहतो, आपण आपल्या शरीरात राहतो. आपला सगळ्यात चांगला मित्र आपलं शरीर आहे, तर त्याची काळजी घ्या. आपण स्वतःच राहतो, बाहेर राहत नाही आपण. जर आपण स्वस्थ असतो तर प्रत्येक गोष्टीचा मजा येतो, प्रत्येक गोष्टीचा मजा येतो. आणि आपण जर अस्वस्थ असू तर प्रत्येक गोष्ट आपल्याला त्रास देते. तुमचं डोकं दुखत असेल, तिकडं दरवाजा बी खटकन वाजला, तिकडे वाटतं काय वाजवायले दरवाजे, काय पोरं पाय आदळीत चढायला लागलेत. आपण अस्वस्थ आहे, कंडिशन ती सुरू आहे. तर आपण सगळ्यात अगोदर प्रण करूया, मी RCM अभियानात आलो ज्याचा उद्देश स्वास्थ्य रक्षा आहे, तर अगोदर मी माझं स्वास्थ्य आणि माझ्या परिवाराचं स्वास्थ्य ठीक करेल, नंतर लोकांकडे जाईल. आणि जे आपल्यामध्ये परिवर्तन दिसल ते पाहून लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तर संदीपजी दिसतील 90 दिवसानंतर प्रवारा संगम मध्ये, आहे की नाही? लोक मध्ये अरे वजन कमी कसं केलं, वजन कमी काय केलं, कसं केलं सांगा. की आपल्याला मध्ये बदल दिसतील. आणि जोपर्यंत बदल दिसणार नाहीत तोपर्यंत आपले सप्लिमेंट दिल्या जाणार नाहीत. त्यामुळे हा सीड्स फॉर्म्युला तुम्ही करा. आता यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यामध्ये कुणाला काही अडचण येत असल्यास कृपया हँड रेज करा, मला तुम्हाला सांगता येईल. काही अडचण बरं बाकीचे का करत नाहीत बरं, आपण 100 पेक्षा जास्त लोक आहोत, काय भीती काय वाटते बरं? मी सांगितलं फॉर्म भरायचा आहे, फीस नाही, डिपॉझिट नाही, आणि कंप्लीट जरी झालं नाही तर आपलं डिपॉझिट जप्त होणार नाही. आणि ही रेस आपल्या स्वतः सोबत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही करणार आहे तुमची टीम कशी करेल,
का भीती कुठं वाटायला लागली, काय नेमकं? हा, लक्ष्मीदासजी अनम्यूट व्हा, ताई अनम्यूट व्हा. सर नमस्कार. हा, नमस्कार, बोला. मेरा चार्ज नोटरी सर. सर मला हे विचारायचं जे डॉक्युमेंट म्हणजे रिपोर्ट घेतलाय मी, हा, तर अपलोडच्या ठिकाणी फक्त फोटो काढून अपलोड करायचा आहे का? फोटो काढायचा आणि अपलोड करायचा. आणि फोटो काढून तो मग असेल जास्त एमबीचा आहे तर आपल्या घरच्याला तो फोटो सेंड करायचा, त्याला म्हणतात परत मला सेंड करा, म्हणजे त्याची साईज कमी होऊन येते. अच्छा अच्छा, ठीक आहे ना सर. मी घरच्यालाच का म्हणलो फोटो सेंड करा, अरे मला अनुभव आहे, मी जेव्हा जेव्हा पैसे घरच्याला दिले ते कमी होऊनच भेटले रिटर्न, म्हणून मला माहित आहे दिल्ली गोष्ट कमी होऊन येते. म्हणून म्हणजे बायकोला सेंड करा, त्याची साईज कमी होऊन तुम्हाला भेटेल. माझा अनुभव आहे बरं का, तुमचा काय असेल वेगळा असेल, वेगळा असू शकतो, माझा असा वैयक्तिक अनुभव आहे. आणि मग तो अपलोड होऊन जाईल. ओके सर. ओके ठीक आहे सर. धन्यवाद सर. आता एक बोला. आवाज येतोय सर? येतोय येतोय, बोला. सर करणार आहे मी आज. तुम्हाला दुपारी फोन केला होता, तुम्ही लिंक पाठवली आहे मला, तर एसपी उद्या जाऊन चेक करून त्याचा फॉर्म भरणार आहे. तुम्ही फोन केला होता तर मग मी तुम्हाला लिंक पाठवली. ओके, पाठवली. हो सर, लिंक पाठवली. सर आपण समजा दुसऱ्यांचं समजा आपल्या याच्यामध्ये आयडी नसेल आणि आपल्याला जर समजा आता माझी बहीण आहे, मोठी बहीण, मी तिला म्हणजे शुगर आहे, तर तिचं शुगर जर कमी करायचं असेल तर आपण त्यांचा फॉर्म भरू शकतो. दुसरा फॉर्म भरा, बिलकुल भरा, काहीच हरकत नाही. हो, त्याचा आयडी नंबर आपला टाकायचा का सर? तुमचा आयडी नंबर टाका. ठीक आहे सर. ओके. हा, सुरेशजी. हा सर, हे भीती नाही सर, हे खूप चांगली गोष्ट आहे. कारण भारतातले लोक जे आहे ना ते बर्डन शिवाय कोणतं काम करत नाही. त्याच्यामुळं हे हे तुम्ही जे म्हणले ना, कॉम्पिटिशन आपली आपल्या सोबतच आहे आणि बिलकुल सगळ्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्यावर मी आधीच काम चालू केलेलं आहे, पण आता हे मी रिपोर्ट उद्या त्याच्यात सेंड करीन. आणि मी ते टार्गेट बिलकुल घेतलेलं आहे आणि 1 तारखेपासूनच घेतलेलं आहे. तुम्ही जसं म्हणता तसं त्याच्यात गॅप नाही आहे, कंटिन्यू आहे. बिलकुल बिलकुल सुरेशजीने घेतलेलं आहे. आणि हे टार्गेट सगळे लीडर्स घेणार आहेत. तुम्ही पाहिला सर, जे आपले कोर लीडर आहेत ते प्रत्येक कोर लीडर यामध्ये सहभागी होणार. तुम्हाला नंतर सेशन त्यांचे दिसतील कोर लीडर्सचे, ज्यांच्याकडे जे आपले अप्लायन्स आहेत सगळ्यांचे, जे कोणी जोडते पूर्ण कोणी अप्लायन असतो, तर त्या सगळ्यांनी टार्गेट घेतले. सगळ्यांनी ए टू झेड सगळ्यांनी टार्गेट घेतलेत. आणि प्रत्येक जण म्हणणार आहे की यस, मी सुद्धा एक करून दाखवलंय. कारण की जोपर्यंत आपण त्याचा एक मोहीम बनवत नाहीत, एक माहोल बनवत नाहीत, तोपर्यंत मजा येणार नाही. आणि ते माहोल बनायला सुरुवात झालेली आहे. गोपालजी बोला. सर जय मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. बोला सर. सर मी पण या विषयावर बोललोय सर तट्टे सरांसोबत. माझं पण रजिस्ट्रेशन करणार आहे आणि मी टीमचं पण जास्तीत जास्त लोकांना यामध्ये सहभागी करून घेईल. बिलकुल बिलकुल. यामध्ये सर न्यूट्री चार्ज वर मस्त जबरदस्त काम सुरू आहे आणि रिझल्ट पण खूप छान आहे, एकदम जबरदस्त. बिलकुल बिलकुल. थँक्यू सर. करा, तुम्ही करा, इतरांची सुद्धा मदत करा. आपल्या आता गुरुकुल सेशन मध्ये सुद्धा यावरच बोलणं होणार आहे. आणि नवीन माणसाकडे तुम्ही ज्यावेळेस जाताल ना, तर नवीन माणसाला सांगण्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट तुमच्याकडे आहे आरोग्य. सगळ्यात चांगली गोष्ट आहे की तुम्हाला या आमच्या सोबत आपण तुमचं आरोग्य ठीक करू. काहीच नाही, ना कंपनी विषयी बोलले, ना प्रोडक्ट विषयी बोलले, काहीच बोलले नाही. व्यायाम करूयात, आपण तुमचं रिपोर्ट अपलोड करूयात, आपण तुमचा सत्कार होईल. चला चला. आणि प्रत्येकाला माहित आहे की काही लिंक भरले की पैसे लागतात. तुम्ही कोणी मॅरेथॉन पळत असाल तुम्हाला माहित असेल की 700 रुपयापासून 1,500 रुपयापर्यंत फीस असते. तुम्हाला जर 10 किलोमीटर 24 किलोमीटरची मॅरेथॉन पळायची, त्याची फीस भरावी लागते. 700 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये. बरेच लोक मध्ये पळायचे, आपण पैसे पण आपणच द्यायचे आणि पैसे भरून पळतात सगळेजण. बरोबर आहे ना? इथं तुम्हाला कुठलीच फीस द्यायची नाही आणि तुमची मदत करायला मात्र सर्वजण तयार आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही अप्लायच्या नजरमध्ये येताल की यस, हे काम करायला लागले, आपल्याला माहिती होईल हे सेहत का सीताराम. तिसरी गोष्ट, तुम्हाला स्टेजवर सन्मान होणार आहे. आणि सर्वात भारी गोष्ट, आपल्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडतोय आणि यासाठी सगळेजण आपली मदत करत आहेत. किती भारी गोष्ट आहे. कुठलाच डॉक्टर तुम्ही त्या हेल्थ कंडिशन पूर्ण केलं तर तुमचा सत्कार वगैरे करणार नाही. फक्त केलं ते कधी माहितीये का सत्कार? आठवा बरं, एकदा सत्कार केलं ते पहा.
डॉक्टरांनी. आठवा कोविड मध्ये ज्यावेळेस पहिला पेशंट बरा व्हायचा का त्याला बाहेर निघलं की त्याला सत्कार वित्कार करून घरी पाठवायचे. ती पद्धत फक्त तेव्हा सुरू होती पहा. आठवलं असेल तुम्हाला की हे बरे झाले कोविड मधून आणि त्यांना जाता डॉक्टर बस ते म्हणजे उलटी गंगा तेव्हा वाहिली होती एकदा कोविड मध्ये. त्यानंतर ती सिस्टम पुन्हा दिसली नाही का? दिसली कोणाला? संतोषजी आठवते का कोविड मध्ये असं होतं ना? हो होतं सर होतं, पण परत म्हणजे नाही त्यावेळेस दिसलंय तीन. बरोबर आहे. हो त्यावेळेस बरोबर. जिल्ह्यातून हा पेशंट बरा झाला हे त्याचा सत्कार करून त्याला घरी पाठवलं. बस ज्यावेळेस महामारी आली होती त्यावेळेस ही पद्धत अवलंबली होती. त्यानंतर मात्र कोणी केलं नाही. त्यानंतर आता आरसीएम करत आहे. तर आपल्या सगळ्यांना सेहत का सितारा होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही सगळेजण या सेहत का सितारा मध्ये रजिस्ट्रेशन करा. आपण सगळेजण सोबत जाऊ. मी सुद्धा रजिस्ट्रेशन केलं आहे आणि मी सुद्धा सेहत का सितारा होणार आहे 100%. आणि त्यामध्ये मला तुमच्या सोबत पारितोषिक घ्यायला फार आवडेल. आपण सगळेजण त्यामध्ये पारितोषिक सोबत घेऊ आणि सगळेजण एन्जॉय करू. तुमच्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला काही अडचण असल्यास मला व्हॉट्सअप करा. मी तुमची मदत करायला तयार आहे. सगळे न्यूट्रीचार्ज सगळे सिस्टम मदत करायला तयार आहे. एक पाऊल तुम्ही चला 10 पावलं चालायला आम्ही तयार आहोत. आपण परत भेटूयात आणि कनेक्ट राहूयात. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज. थँक्यू व्हेरी मच.